नमस्ते, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवर ऑर्गनाइज विथ शीतल. आज मी तुमच्याशी काही खास गोष्टींवर गप्पा मारणार आहे. जसं की 10 गोष्टी ज्या प्रत्येक गृहिणीने स्वतःच्या आनंदासाठी करायलाच हव्यात. छोट्या छोट्या गोष्टी पण ज्या मोठा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर टाकू शकतात. तर चला तर बघूया कोणत्या आहेत त्या 10 गोष्टी. आपण सगळ्या गृहिणी घर, संसार, मुलं सगळ्यांच जबाबदाऱ्या पार पाडत असतो. पण या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना आपण मात्र विसरतो ते स्वतःला, स्वतःच्या आनंदाला, स्वतःसाठी मिळणाऱ्या वेळाला. म्हणूनच आज मी सांगणार आहे 10 गोष्टी ज्या प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आनंदासाठी करायलाच हव्यात. नंबर 1, दिवसाची सुरुवात स्वतःसाठी करा. सकाळी उठल्यावर थेट घरकामात पडू नका. पहिली 10 मिनटं फक्त स्वतःसाठी वेळ द्या. जसं की 1 कप चहा घेणं, थोडंसं शांत बसणं किंवा थोडंसं ध्यान, मेडिटेशन करणं. कारण जशी आपण दिवसाची सुरुवात करतो तसंच आपला मूड किंवा आपला पूर्ण दिवस जातो. नंबर 2 म्हणजे शारीरिक हालचाल ठेवा आणि मन शांत असू द्या. काही जणींना असं वाटतं की आम्ही दिवसभर घरातली कामं करतो म्हणजेच आमचा व्यायाम तर होतोय, आम्हाला सेपरेट व्यायामाची काय गरज आहे. पण तसं नसतं. व्यायाम म्हणजे ज्यातून घाम आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जसं की 45 मिनटं तरी आपण वॉकिंग केली पाहिजे, चाललं पाहिजे आणि नाहीतर मग योगा केला पाहिजे, नाहीतर मग जिममध्ये काही व्यायाम केला पाहिजे. तर अशा गोष्टी केल्याने ज्यातून आपल्याला घाम येईल या गोष्टींना आपण व्यायाम म्हणू शकतो. आणि हे केल्यानंतर आपोआपच मनाला शांतता वाटते आणि मन एनर्जेटिक होतं. जो काही त्रास आहे, त्रागा आहे तो निघून जातो. तिसरा नंबर म्हणजे आवडतं म्युझिक किंवा संगीत ऐकणे. यामध्ये तुम्ही काम करत असताना तुमच्या आवडीची गाणी लावू शकता किंवा आवडीचे यूट्यूब व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता. पॉडकास्ट असेल तर त्या ऐकू शकता किंवा मग व्हिडिओ पाहू शकता काम करता करता. यातून मन प्रसन्न होते, फ्रेश होते. चौथी गोष्ट म्हणजे झाडं लावा आणि त्यांची काळजी घ्या. घरात अशी हिरवळ असली म्हणजे हिरवी झाडं किंवा हिरवळ असली मन प्रसन्न राहते आणि हवाही फ्रेश राहते. 5वी गोष्ट म्हणजे काहीतरी नवीन शिका. जसं की एखादी नवीन रेसिपी असेल किंवा एखादी नवीन कला असेल, तुमचा काही छंद असेल तर तो जोपासा. शिवणकाम, मेहंदी, रांगोळी, जी तुमची आवड असेल ते तुम्ही शिकू शकता. त्यामुळे मन व्यस्त राहते, आनंदी राहते आणि प्रसन्न राहते. 6वी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा आणि त्यासाठी अपराधी समजू नका. जसं की आपण प्रत्येक वेळी मुलांसाठी, घरासाठी काही ना काही करतच राहतो. पण स्वतःसाठी मात्र काही करत नाही. स्वतःला मात्र विसरूनच जातो. त्यामुळे स्वतःसाठी मी टाईम म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा की त्या वेळामध्ये तुम्ही घरातील कोणतीही कामे करणार नाहीत किंवा इतरांची जी कामे आहेत त्याला प्रायोरिटी न देता आधी तुमची कामं कराल. फॉर एक्झाम्पल तुमच्या स्वतःसाठी वेळ द्याल. जसं की काही तुमचं छंद असतील ते जोपासाल त्या वेळेत किंवा वाचन कराल, एखादी सिरियल बघाल, एखादा यूट्यूबचा व्हिडिओ पाहाल छान किंवा गाणी ऐकाल. झाडांमध्ये कामं करायची असतील तर ती कराल. जे तुम्हाला आवडतं ते. आणि काहीच नसेल तर झोपाल किंवा मग मैत्रिणीशी फोनवर गप्पा माराल. जे तुम्हाला आवडतं ते. आणि यात काहीही चूक नाही. 7वी गोष्ट म्हणजे मैत्रिणींशी गप्पा मारा. थोडं बोलणं, हसणं, मन मोकळं करणं याने ताण हलका होतो. तर कधी फोनवर बोला, नाहीतर मग भेटून बोला, गप्पा मारा. नाहीतर मग घरच्यांशी म्हणजे जसं की तुमची बहीण असेल किंवा आई असेल किंवा सोसायटीतील इतर बायका असतील त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारू शकता. त्यामुळे काय होते, थोडा वेळ का होईना ज्या काही घरच्या गोष्टी आहेत की मुले, घरकाम, स्वयंपाक वगैरे वगैरे ज्या काही घरच्या गोष्टी आहेत त्यातून मन बाजूला होते, डायव्हर्ट होते आणि फ्रेश आनंदी वाटतं. 8वी गोष्ट म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या. सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. म्हणूनच छान कपडे घाला, केस नीट विंचरा, स्वतःला सजवा आणि आरशात पाहून स्वतःलाच म्हणा की मी सुंदर आहे, मी छान आहे, माझे केस छान आहेत, माझी स्किन छान आहे, जे काही असेल ते. 9वी सवय म्हणजे आभार मानण्याची सवय किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय. जसं की दररोज सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना
ज्या ज्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ आहोत त्या गोष्टींचे आभार मानायचे. जसं की आपल्या भोवतीचं वातावरण किंवा निसर्ग, आपल्या भोवतीची लोकं, आपल्या भोवतीच्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी. 10वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा. सगळ्यांवर प्रेम करता करता आपण स्वतःवर प्रेम करायला मात्र विसरतो. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा. स्वतःला प्रेम करायला शिका. परफेक्ट असणं म्हणजे सर्व काही नसतं आणि तसं पाहिलं तर जगात परफेक्ट असं कोणीही नसतं. आपण जसे आहोत तसे आपल्या स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करा. त्याने मन प्रसन्न राहते आणि समाधानीही राहते. तर या होत्या त्या 10 छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक गृहिणींनी आपल्या आयुष्यात आणायलाच हव्यात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल ऑर्गनाइज विथ शीतलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की यापैकी कोणती गोष्ट तुम्ही आजपासून सुरू करणार आहात. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि हो, जर यापैकी काही गोष्टी तुम्ही फॉलो करत असाल तर त्याही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.